दक्षिण सोलापूर तालुक्यातील धोत्री येथील गोकुळ शुगर विरोधात थकीत ऊस बिलांच्या मागणीसाठी सोलापूरसह अक्कलकोट असेल, धाराशिव असेल या ठिकाणचे शेकडो शेतकरी सोलापूर जिल्हा परिषदेच्या पूनम गेट येथे आंदोलनाला बसलेले आहेत. आज आंदोलनाचा 15वा दिवस आहे. शेतकरी अद्यापही आपल्या आंदोलनावर ठाम आहे. या शेतकऱ्यांना ना कुठल्या मंत्र्यांकडून विचारपूस होत आहे, ना कुठल्या आमदारांकडून विचारपूस झालेली आहे. मात्र हे शेतकरी जोपर्यंत ऊस बिले मिळत नाही तोपर्यंत आम्ही हटणार नाही असा पवित्रा घेतलेला आहे. खरं म्हटलं तर गेल्या 15 दिवसांपासून शेतकऱ्यांचं शांततेत आंदोलन सुरू आहे. काही दिवसांपूर्वी शेतकऱ्यांनी साखर आयुक्त कार्यालयावर म्हणजे सोलापूरचं जे प्रादेशिक साखर कारखान्याचं कार्यालय आहे त्या ठिकाणी अर्धनग्न मोर्चा देखील काढलेला होता. मात्र आता पुढचं पाऊल म्हणून हे सर्व शेकडो शेतकरी सोलापूरच्या धर्मवीर संभाजी तलाव येथे जलसमाधी आंदोलन करणार आहे. या संदर्भात बोलण्यासाठी ॲडव्होकेट पाटील आहेत. पाटील, आज 15वा दिवस आहे. काय शासनाकडून काय बोललं किंवा काय हालचाल? नाही, शासन स्तरावरती फक्त आरआरसी आणि आरआरसी एवढे तीनच शब्द आम्हाला सांगितले जातात की आरआरसीची आम्ही कारवाई करतोय, त्याच्या अनुषंगाने आमचे प्रयत्न चालू आहेत आणि 1-1.5 महिन्यामध्ये आम्ही तुमचं पेमेंट करतो. आम्ही आतापर्यंत 7 महिने तुम्हाला वेळ दिला आहे. म्हणजे 14 महिने ऊसाची शेतातला ऊस आणि त्याच्यानंतर पेमेंटचे 7 महिने म्हणजे 20-21 महिन्याचा वेळ देऊन बी पुन्हा अजून तुम्ही 1.5 महिना आम्हाला वेळ मागताय. म्हणजे आज पेरणीच्या तोंडावर आम्हाला इथं तुम्ही रस्त्यावरती बसवलंय आणि प्रशासन फक्त तेवढ्याच एका गोष्टीवरती बोळवण करते. आम्ही परवा अर्धनग्न मोर्चा काढला सहकार आयुक्ताच्या कार्यालयावरती. आता आमचं उद्याच्या 10 तारखेला धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज म्हणजे अर्थात सोलापुरातलं जे कंबर तलाव ज्याला म्हटला जातो तर त्याच्यामध्ये आम्ही जलसमाधीचं निवेदन दिलेलं आहे आणि आम्ही जलसमाधी तिथं म्हणजे आम्ही ते करणारच आहे. कारण आता इथून जर आम्ही घरी गेलो तर यातल्या किती लोकांवर आत्महत्येची वेळ येईल हे आम्हाला सांगता येत नाही. कारण एक लक्षात घ्या, मागच्या 20 महिन्यापासून जर एखाद्याच्या घरात पैशाचं म्हणजे तुटवडा असेल तर तो माणूस कसं जगणार आहे? घरात बाहेर पाऊल टाकलं तर पैशाशिवाय विषय नाही. शहरात गेलं तर कुठल्या प्रत्येक गोष्टीला, शौचालयाला गेलं तर 10 रुपये द्यायला लागतात शहरात आलं तर. मग ग्रामीण भागामध्ये प्रत्येक गोष्टीला पैसा लागतो का नाही? मग त्यांनी संसार चालवायचा कसा? आज एवढी लोक इथं बसलेली आहेत आणि शासन अगदी मजा मारत बसलंय. साखर कारखान्याला ऊस घातला म्हणजे आम्ही ऊस घातला त्याची साखर निघाली असेल का नाही? का त्याच्यातून माती पडली का? त्याच्यातून बघ्यास मोलॅसिस सगळं निघते का नाही? आज मोलॅसिसचे त्याचे टँकर आत्ता सध्या सुद्धा कारखान्यातून बाहेर चाललेत असा आम्हाला रिपोर्ट आहे. मग सरकारनं ते सील करावं ना. तुम्ही आरआरसी करताय तर कारखान्यात त्याला तुम्ही आरआरसीची कारवाई चालू आहे आणि त्या कारखान्यातून मुद्देमाल बाहेर चाललाय. मग उद्या आरआरसी केल्यावर त्याचं काय जप्त करणार आहे? माती ढेकळं जप्त करणार आहे का त्याच्यातलं? त्या मोलॅसिसच्या गाड्या थांबवा, त्याच्यावरती वाच ठेवा. म्हणजे आम्हाला सगळे येड्यात काढण्याचे प्रकार चालू आहेत. शासन का दखल घेत नाही आहे? कारण तुमची जी मागणी आहे ती खोटी आहे असं शासनाला वाटतंय का? कारण शेकडो शेतकरी म्हणतात की आमची ऊस बिलं थकलेली आहेत, पण शासन का गांभीर्याने दखल घेत नाही? कारण तुमचं शांततेत आंदोलन सुरू आहे. नाही, आता इतर शेतकरी जे आंदोलन करतायत ते 2-3 हप्त्यासाठी करतायत. सर्रास लोकांचा जवळपास पहिला हप्ता पडलेला आहे आणि आमचं जे मागणी आहे ते आमचं एकही हप्ता त्यांनी दिलेला नाही. एकही नाही, अगदी 1 रुपया सुद्धा त्यांनी आम्हाला दिलेला नाही. म्हणून आम्ही एवढा अग्रेसिव्ह आहे. विचार करा, आज सध्या जिल्हाधिकारी आहेत, ते जिल्ह्याचे मुख्य कर्मचारी आहेत आणि त्यांच्याबरोबर जर सोबत त्यांच्या डिपार्टमेंटचा 4th श्रेणी कर्मचारी आहे, त्याची मागच्या 20 महिन्यापासून पगारच नाही झाली त्या माणसाची, तर ते माणूस काय करणार आहे? काय करेल तो? विचार करण्यासारखी गोष्ट आहे का नाही? मग आम्ही तर त्याला तर पगार आहे. मग शेतीत काम करत असताना आम्हाला 1 एकर सोयाबीनमधून वर्षाचं जर पिकाचा आढावा काढला तर आम्हाला 12-15 हजार रुपये शिल्लक राहत नाहीत त्या 1 एकरामधून आता सध्याच्या परिस्थितीनुसार. मग 1 एकर जर ऊसाचं जर गणित काढलं तर त्याच्यातून 5-25 हजार आम्हाला जर मिळत असतील तर वर्षातून 25 हजारासाठी मग माणसानं किती खटाटोप करावं लागेल? गोकुळ शुगर कारखान्याकडून काय म्हणजे तुम्हाला काय पत्र आलंय किंवा काय निरोप आलाय का आंदोलन मागे घ्या आम्ही तुमचे पैसे? नाही, गोकुळ शुगरचं आतापर्यंत आम्हाला कोणीच भेटायला आलेलं नाही, त्यांचा निरोपही नाही. पण 2 वेळेस जे उपायुक्त आहेत, पोलीस उपायुक्त सन्माननीय पोमन साहेब, पोमन साहेब आणि आज मॅडम आले होते, किर्री मॅडम काहीतरी बहुतेक त्यांचं नाव आहे, कुरी मॅडम, तर ते आणि PI बंडगर साहेब या ठिकाणी आले होते, आमची भेट घेतली आणि मॅडमनं सुद्धा शेतकऱ्यांचं प्रबोधन केलं. तुम्ही हा मार्ग अवलंबू नका, हा चुकीचा आहे, तुम्ही शेतकरी आहात, आम्ही संवेदनशीलता आमची तुमच्या सोबत आहे. पण पोलीस प्रशासन म्हणून आम्हालाही नियमात राहून काम करायला लागतं. तर तुम्ही दुसरा कोणता तर मार्ग अवलंबता येतो का असं त्यांनी शेतकऱ्यांना विनंती केली. आम्ही सांगितलं की होता होईल तेवढा आम्ही प्रयत्न करू, तुमची सहानुभूती आमच्यासोबत आहे, पण आमच्या भावना लक्षात घ्या म्हणलं. कारण आज आम्हाला इथं बसून बी तीच परिस्थिती आहे. आज इथं बसलोय त्याचं एकच समाधान आहे, आमच्याकडे कोण देणेकरी येत नाही. आम्ही कोणतर तुम्ही दिलेला घासमुटका लोक जे आम्हाला अन्नदान करताय त्याच्यावरच आमची गुजराण चालू आहे. कुणाचा डबा येतोय, कुणाचा नाही. मग अशा अवस्थेत आम्ही जर इथं राहत असेल तर तुम्हाला एवढी दया येत नसेल तर मग आम्ही तुमची का कीव करावी? अर्धनग्न मोर्चा देखील काढलेला होता, त्यातून काय फरक पडलाय? आता जलसमाधी आंदोलन तुम्ही करणार?
नाही, आता आम्ही अर्धनग्न मोर्चा काढला ते ह्याच्यासाठी काढला की ज्या सहकार खात्यामुळे आम्हाला रस्त्यावर उघडं होण्याची पाळी आली, त्यांना आम्हाला दाखवून द्यायचं होतं की तुमच्यामुळे आमच्यावर हे नग्न होण्याची पाळी आली, की हे दाखवायचं होतं म्हणून आम्ही मोर्चा काढला आणि त्याचा आरसा आम्ही त्यांना दाखवला. आज कंबर तलावामध्ये जलसमाधीचं आम्ही निवेदन ह्यासाठी दिलेलं आहे की प्रशासनाने याच्यावरती ठोस कारवाई करावी. पोलिसांनी परवानगी म्हणजे परवानगी संदर्भात पोलीस गांभीर्य आहेत, कारण तुम्हाला परवानगी मिळणार नाही असं देखील बोललं जात आहे, कारण तिथं जीवाचं बरं वाईट होण्याची शक्यता आहे. मग तुम्ही कसं करता? नाही, एक लक्षात घ्या, बिगर पैशाचं आत्ता गावाकडे जाऊन बी आम्हाला दोन्ही करायचं, ते तगादा मागं लागलं तर कोणाला तर फाशी घेऊन मारायचीच पाळी आहे. मग त्याच्यापेक्षा हिथं मारू ना, तर त्याच्या आंदोलनात मेला म्हणून आमचं नाव तर होईल. आमचे शेतकरी बाबा जर समजा माझा जीव गेला त्याच्यात, तर किमान म्हणतील आमच्यासाठी मेलं म्हणून, एवढा तर विषय होईल ना. तर या लोकांच्या कामासाठी जर आमचा देव येत असाल तर मला त्याचं ते हे वाटणार नाही. किती दिवस हा आंदोलन चालेल, काय तुम्हाला वाटतं आहे? आज 15 दिवस झालेत, म्हणजे कधीपर्यंत जाईल? नाही, आम्ही सुरुवातीलाच बेमुदत दिली, आम्ही पूर्ण तयारीनिशीच मैदानात उतरलोय. आता हे जलसमाधीच्या आंदोलनाच्या ह्याच्यानंतर आमचं पुढचं आंदोलनाचे वेगवेगळे हे आहेत, नियोजन आहेत. कुठल्या गावातून प्रतिसाद मिळत आहे थोडं? नाही, आता सध्या सगळ्यात जास्त प्रतिसाद आम्हाला धाराशिव जिल्ह्यातूनच आहे. धाराशिव जिल्ह्यातले तुळजापूर तालुक्यातले शेतकरी जास्त आहेत. अक्कलकोट तालुक्यातलं बिल आणि संख्या जास्त आहे, पण त्यांचा प्रतिसाद म्हणावा असा नाही. पण आत्ता मागच्या 1-2 दिवसामध्ये काही बैठका आम्ही चालू केलेल्या आहेत गावोगावी. जर त्याच्यातून त्यांचं प्रबोधन झालं तर ते सोबत आले तर आमची ताकद परत नव्यानं वाढेल. याची ऊस बिलं थकलेली आहेत, त्या सर्व शेतकऱ्यांना एकत्र करण्यासाठी अशी कुठली यंत्रणा आहे की बाबा तुम्ही त्या शेतकऱ्यांशी संवाद साधताय, त्यांना दररोजचं तुम्ही अपडेट देत आहे किंवा त्यांच्याशी तुम्ही संपर्क? नाही, व्हॉट्सअप ग्रुप काढलेला आहे, त्याच्यामध्ये जवळपास 700 ते 800 शेतकरी आम्ही जोडले गेलेले आहेत आणि त्या माध्यमातून आम्ही रोजच्या रोज अपडेट देतो आणि आमचे काही प्रतिनिधी गावोगाव शेतकऱ्यांचं प्रबोधन करण्यासाठी सुद्धा फिरत आहेत. त्या माध्यमातून आम्हाला प्रतिसाद चांगला मिळतोय. जर अक्कलकोट तालुक्यातून चांगला प्रतिसाद आम्हाला मिळाला तर चांगली गोष्ट आहे, नाही मिळाला तर आम्ही आमच्याबरोबर जी लोक आहेत त्यांचं बिल काढण्यासाठी आग्रही आहोत, त्याचा काही विषय नाही. 10 तारखेला आम्ही 11 वाजताचं निवेदन दिलेलं आहे तिथं बुधवारी. एकंदरीत सोलापुरात हे जे शेतकरी गेल्या 15 दिवसांपासून या ठिकाणी आंदोलनाला बसलेले आहेत आणि शासनाकडं अद्यापही या आंदोलनाची दखल घेतली गेलेली नाही आहे. शेतकऱ्यांनी अर्धनग्न मोर्चा देखील काढलेला होता. आता पुढचं पाऊल म्हणून सोलापूरच्या धर्मवीर संभाजी तलाव येथे जलसमाधी आंदोलन करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिलेला आहे. पण पोलिसांनी थोडं त्यांची मनधरणी करत आहेत की बाबा तुम्ही आंदोलन घेऊ नका, पण शेतकरी ऊस बिल मिळण्यासाठी ठाम आहेत. ऊस बिल थकल्यामुळं शेतकऱ्यांचं जीवन तर बर्बाद झालेलाच आहे, असं तसं आम्हाला मरायचंच आहे, तर आम्ही त्या तलावात जलसमाधी घेऊन मरू असा एक पवित्रा शेतकऱ्यांचा आहे. मात्र शासनाकडे एक विनंती आहे की 15 दिवसापासून सुरू असलेल्या या आंदोलनाला कुठेतरी मार्ग निघाला पाहिजे. हे शेतकरी हे आपले बांधव आपापल्या घरी गेले पाहिजे, त्यांना त्यांच्या हक्काचे पैसे मिळाले पाहिजे, यासाठी शासनानं थोडाफार प्रयत्न केला पाहिजे अशी एक अपेक्षा या आंदोलनातून व्यक्त होत आहे. जहूर साहेबसोबत अकबर बागवान, लोकप्रधान न्यूज, सोलापूर. हे आहे दक्षिण सोलापूर तालुक्यातील वळसंग. इतिहासाची समृद्ध परंपरा आणि उज्ज्वल भविष्याची नवी दिशा. प्रगतशील आणि वेगाने विकसित होणारे गाव वळसंग. कुरनूर धरणाच्या सानिध्यात निसर्गरम्य वातावरणात वसलेले वळसंग. सोलापूर पासून फक्त 12 ते 15 मिनिटे, अक्कलकोट पासून फक्त 12 ते 15 मिनिटे आणि रेनगर पासून केवळ 7 ते 8 मिनिटे अंतरावर सोलापूर अक्कलकोट महामार्गावरील उड्डाणपूल आणि वेगवान महामार्गाच्या थेट संपर्कात असलेले वळसंग. महामार्गावरून थेट वळसंगला सोलापूर अक्कलकोट गुलबर्गा महामार्ग, मोहोळ मंद्रुप वळसंग रिंग रूट, मुंबई पुणे हैदराबाद महामार्ग आणि सुरत चेन्नई ग्रीनफील्ड एक्सप्रेस अशा एकापेक्षा जास्त महामार्गाने वेढलेले गाव म्हणजे आपलं वळसंग. वळसंग हे आता महाराष्ट्राच्या नकाशावर नव्या विकासाचे केंद्र बनले आहे. वळसंगमध्ये आहेत प्रसिद्ध मंदिरे, सोलार हब, टोलनाका, जवळच आहे कुरनूर धरणाचे ताजे पाणी आणि निसर्ग सौंदर्य आणि विविध ठिकाणी आकर्षक हॉटेल्स व ढाबे सुद्धा. प्रवासात थकलेल्या प्रवाशांसाठी स्वादिष्ट जेवण, आराम, ताजेतवाने आणि प्रदूषणमुक्त वातावरण. वळसंग हे केवळ गाव नाही, एक उत्कृष्ट थांबा आहे, एक संधी आहे, एक भविष्य आहे. वळसंग ऐतिहासिक वारसा, आधुनिक कनेक्टिव्हिटी आणि उद्याच्या विकासाची हमी. सोलापूर जिल्ह्याचा अभिमान आणि महाराष्ट्राचा गौरव. वळसंग.